अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ, ग्रॅच्युटी, पेन्शन लागू करण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले। तर मोठ्या संख्येने अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। सरकार लाडकी बहीण योजना, अनेक योजना आणतायत, मग आमच्या मागण्या का पुरे करत नाहीयेत असं आम्ही मागे देखील आंदोलन करण्यात आलं होतं। तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांकडून देण्यात आलाय। अरे वेतनवाढ हक्काची, अरे वेतनवाढ हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अंगणवाडीचा विचार हा केलाच पाहिजे, कारण आम्ही आता 2 महिने झाले लाडकी बहीण योजनेचे काम करतोय। त्यातून आमची इतर कामं पण असतातच, आधार नोंदणी त्यांची कॅम्प भरवली जाते, पोलिओचे असतात, बाकी लसीकरणाचे सगळी कामं करून आम्ही तरी पण ते पेन्शनचा पण विचार करत नाही ना। आमच्या मानधनवाढीचा तर किती वर्ष झाला हा प्रश्न रखडलेला आहे आणि मागचे 2 महिन्याचं तर आम्हाला मानधन सुद्धा मिळालेलं नाही। मिळतंय मानधन ते पण तुटपुंज आणि वेळेवर पण मिळत नाही। जी आर काढतायत असंच दरवेळेस सांगतायत, पण जी आर निकाली काढत नाहीये। मागे लोकसभेची जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेस आम्ही 52 दिवसाचा संप केला, पण ह्या सरकारने कोणत्याच प्रकारचा निर्णय दिलेला नाही। बऱ्याच गाड्या अडवल्या, आमदार, खासदार, मंत्री, महिला बालकल्याण मंत्री, त्यांना प्रश्न विचारला मी अंगणवाडी सेविकांचं तुम्ही मानधन का वाढवत नाही, त्यांना ग्रॅज्युएटी पेन्शन का देत नाही। हायकोर्टाचा निर्णय असून सुद्धा पण आदित्यताई तटकरे हसून म्हणजे विषय टाळला आणि त्या पुढे गेल्या। म्हणजे अंगणवाडी सेविकांचा एवढा मोठा अपमान करून ही लोक पुढे जातात। आणि आज कुठलंही काम असलं, कुठलीही योजना असली, बहीण लाडकी, लेक लाडकी, आई लाडकी, भाचा लाडका, भाऊ लाडका, ही सगळी कामं अंगणवाडी सेविकांच्याकडून सरकार करून घेतं, पण तिचं आज भरघोस मानधन वाढ द्यायला, तिचं वेतन श्रेणी करायला या सरकारला लाज वाटते। पण तुम्हाला माझं सांगणं आहे या सरकारला, इथून पुढे अंगणवाडी सेविकाकडून कोणतीही योजना तुम्ही राबवून घेऊ नका आणि कोणतंही काम द्यायला लावू नका। पण आता महाराष्ट्र राज्य कृती समितीने आता निर्णय केलाय, बेमुदत आम्ही आज उपोषणाला बसलोय। त्यांचे न्याय मागण्याचे आहेत, भरघोस मानधन वाढ असेल, वेतन श्रेणी असेल, ग्रॅज्युएटी पेन्शन असेल, तो जी आर निघाल्याशिवाय आम्ही हा आझाद मैदानावर उठणार नाही। आणि येत्या 25 तारखेला राज्यभरातील तमाम 2 लाख अंगणवाडी सेविका आझाद मैदानाच्या रस्त्यावर उतरतील आणि हा सगळा मुंबई पूर्ण बंद पाडण्याचं काम हे कृती समितीने करणार आहे आणि अंगणवाडी सेविका करणार आहेत। आणि आमची ताकद, आमची लढाई या सरकारला दाखवून देऊ आणि आमचा जार हातात दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, हा सरकारला आमचा कृती समितीच्या वतीने इशारा आहे। अंगणवाडी येत्या इलेक्शनच्या याच्या पिरियडमध्ये आम्हाला फक्त आश्वासन दिलेलं की मानधन वाढू म्हणून, त्याच्यानंतर काही मानधन वाढवलं, आम्हाला पेन्शन, ग्रॅज्युएटी आणि मानधन वाढ झालीच पाहिजे। हा आमच्या अंगणवाडी सेविकांचा एल्गार आहे, हमारी युनियन। ज्यावेळी 52 दिवसाचा संप केला त्यावेळी ह्या सरकारनं आपल्या बैठकीमध्ये आमच्या कृती समितीच्या सदस्यासमोर जाहीर केलेलं होतं की त्यांना पेन्शन हा शब्द आम्हाला दिला तर इतर लोक पेन्शन मागतील, त्यामुळं त्यांनी आमच्या पेन्शनला उदरनिर्वाह भत्ता हे नाव देऊन पगाराच्या 30% पेन्शन, ग्रॅज्युएटी आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीच्या मानधनात वाढ केली जाईल हे आश्वासन दिलं होतं। पण त्याचा जी आर अद्याप निघाला नाही, त्यामुळं कृती समितीला हा आंदोलनाचा भाग स्वीकारावा लागलाय। जर 30 रुपये, 100 रुपये हे काम करून ही जर सेविका रिटायर झाल्यानंतर कुठंतरी भीक मागत असेल, ही भीक मागणाऱ्या सेविकेचा त्या सरकारला चळचळाट लागल्याशिवाय राहणार नाही। असा जर त्याला शाप घ्यायचा नसेल त्याच्या बायका मुलांच्यासाठी, तर आम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर, त्या जी आरवर त्यानं सह्या कराव्यात, आमचं मन समाधान करावं, तरच त्याला भविष्यात सुख लाभेल। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका कांता गायकवाड। तर या सरकारला माझे असे म्हणजे सांगणे आहे की बहीण माझी लाडकी हे काम आमच्याकडे दिलेलं आहे या सरकारने, मग आम्ही रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत हे काम करत बसलेलो आहे। हा कुठलीही वंचित राहता कामा नये, कुठलीही स्त्री, या समाजामधली कुठल्याही समाजातली स्त्री असली तरीसुद्धा आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि किती आम्हाला अनंत अडचणी आल्या तरी आम्ही रात्रभर जागरण करून दुसऱ्या दिवशी अंगणवाडीसुद्धा घ्यायला आम्हाला लागलेली आहे। तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही की इतर स्त्रिया त्यांची बहीण आहेत, लाडकी बहीण, पण आम्ही का लाडकी बहीण नाही आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, त्यांचा विचार काय हे सरकार करत नाही। तर या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी माझी सरकारला विनंती आहे। आणि अंगणवाडी सेविका जर सरकारने निर्णय घेतला तर खरोखर मी 100% या सरकारला सांगेल की आम्ही सर्वजण सर तुमच्या पाठीशी आहोत। धन्यवाद।
सांगा, आपण आज आंदोलन केलेलं आहे का, कशा प्रकारे आणि कशासाठी केलं? आम्ही आज आंदोलन जे केलं आहे, आम्ही कित्येक वर्ष या पेन्शन, मानधनवाढ, ग्रॅज्युएटी याच्यासाठी आम्ही भांडतोय. आम्ही 52 दिवसाचा संप केला होता, पण आम्हाला काहीही दिलेलं नाही. फक्त आश्वासन आश्वासन आश्वासन. आता हे शिंदे सरकार आला, दरवेळेला रात्री 12 वाजता 3 वाजता मीटिंग घेतात, आमच्या त्यांना बोलवतात युनियनच्या लीडरना आणि फक्त आम्हाला आश्वासन देतात. आणि आता निवडणूक होईल तेव्हा म्हणतात आचारसंहिता लागते, आता तुमचं नंतर आता बघू आम्ही. तर हे आश्वासन आम्हाला नको आहे. जोपर्यंत आम्हाला आता हे मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहे. हमारी युनियन आहे की मेल्यानंतर 10 लाख रुपये देण्यापेक्षा आम्ही जिवंत आहोत तर तेव्हाच आम्हाला थोडं थोडं मिळू द्या ना, की त्यात आम्ही खुश राहू शकतो. या 10,000मध्ये काय होतं? काहीच होत नाही. बाहेर गेलो की 200 रुपये म्हणजे तिकीट खर्च, दुसरं बाकी तर बाजूलाच. 10,000 म्हणजे एक 10 रुपयाप्रमाणे झालं आहे आजच्या जमान्यात. कोणाचं होतं? साधी साफसफाईवाली कामगारसुद्धा 10-12 हजार रुपये कमवते. तर आमचं काय, आम्ही एवढे रात्री कामं करतो. सकाळपासून जे आमचे फोन चालू असतात रात्री 12 वाजेपर्यंत. कधी कामं करायची आम्ही घरची, कधी सांभाळायचे आमचे घरं. अंगणवाडी सांभाळतो आम्ही, ठीक आहे, असू द्या. काही सामाजिक कामं आम्ही करतो. पण आम्ही असं नाही म्हणत की आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही. मिळतो, पण किती? त्याच्यात काय होतं का? आमचं काही होत नाही आहे. पण याच्या आधी पण आपण आंदोलन केलेलं आहे, त्याच दरम्यान सरकारकडनं आपल्याला काय उत्तर प्रतिक्रिया मिळाली? काहीच नाही. आश्वासन, फक्त आश्वासन. पूर्तता काहीच नाही आमची. फक्त आश्वासनच नेहमी घेतात ते. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.